असतो. या ठिकाणी येताना मी फार मुंबईपासून आलो खारघर बसलं आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर या तमाशा कलावंताच्या अवयवला पाहता खरोखर आनंद वाटतो मला या जनतेचा आणि समाजाचा. रसिका हो, तमाशाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे. तुमच्या हातात मोबाईल आहे, त्याच्यात गाणी आहेत, घरात टीव्ही आहे, त्याच्यात सर्व काही मिळते. पण जिवंत कला तुम्हाला बघता येणार नाही. लक्षात ठेवा, जिवंत कला कशाला म्हणतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. तमाशा म्हणजे काय? तमाशा म्हणजे समाज प्रबोधन. ओ बसा की साथ देतो तुम्ही, बसा. तमाशा म्हणजे तमाशा प्रबोधन, समाज प्रबोधन. समाजाचं काय घडतंय ते घडू नये हे तमाशा कलावंत आपल्या जीवाच्या आकांताने दाखवत असतात. लेखक लिहिताना त्याला काना मात्रा वकाल आणि वेलांटी उलटी आणि सवयी देत असतो आणि त्याच्यातून समाजात काय घडतंय ते घडू नये हे दाखवण्यासाठी आज आपल्या समोर खरोखर एक प्रेमापोटी आपल्या समोर एक वगनाट्य आम्ही ठेवलं होतं. कारण या परिसरात पहिल्यांदा पार्टी आली होती तुमच्या, म्हणून ते वगनाट्य आपल्या समोर सादर होणार आहे. मुलीच्या अमूल्य पिठ्यात आहे मुलीच्या अमूल्य पिठ्यात आहे. कोण कुणावर अन्याय करते पाहायला मिळतं. म्हणून आम्ही तुमच्या समोर आमच्या जीवाचा रक्ताचं पाणी करून आम्ही दाखवत असतो. पण तुम्ही त्याची कवडी मोलाची किंमत करायला लागलात. रसिकाला माझी एक विनंती आहे, कोटकोट तारा तेव्हा लागायचीच नरधेवाला. कलेला 84 लक्ष एवढे आहेत आणि 84 लक्ष एवढे भेट असता मनुष्य प्राणी अभूतावरती जन्मालाच असतो. मला बोलता येतंय म्हणून मी बोलतोय. पण कशाला म्हणतात कोटकोट तारा तेव्हा लागायचीच नरधेवाला. म्हणजे ज्या वेळेला एवढी फिरून येतो त्यावेळेला परत मनुष्य प्राणी माणूस जन्माला एकदाच येतो, 1000 वेळा येत नाही आपण म्हणतो. कारण जन्माला नर काहीतरी करण्यात उभजत मर. लहानपणी मेलेलं चांगलं, पण असा आपण वयात येऊन मरण्यात अर्थ नाही. कुठेतरी माणसाला कळकळ वाटतो. तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला मला सांगितलं, बाबा रे जंगलात आणि शहेलीचं दूध आण. माझ्यासारखा काय तुमच्यासारखा देशभक्त जाऊन त्या शहेलीचं दूध प्राप्त करेल. पण आम्हासारख्या कलावंतांचं कौतुक करणाऱ्या बसलेल्या माझ्या देशबांधवांचं आम्ही आमचं भाग्य समजतो. रसिका हो, आम्ही तुमचे सेवक आहोत. कारण तुम्हाला 2 तास विरगुळा मिळावा. माझ्या म्हाताऱ्या माणसाने सांगितलं की बाबा रे आता हे गाणे रोज ऐकतोच की आम्ही, पण आम्हाला गाणे नको, काही घडतंय ते दाखवा. म्हणून आम्ही आपल्या समोर हे वगनाट्य ठेवलं. तुम्हासारख्या सामान्य माणसानं मला सांगितलं, बाबा रे जंगलात आणि शहेलीचं दूध आण. माझ्यासारखा काय तुमच्यासारखा देशभक्त जाऊन त्या शहेलीचं दूध प्राप्त करेल. पण आम्हासारख्या कलावंतांचं कौतुक करणाऱ्या देशभक्ताचं दर्शन घडलं आम्ही आमचं भाग्य समजतो. रसिका तुम्ही बसलेले सर्वस्व प्रेषक आमचे देव आहात. आम्ही तुमचे सेवक आहोत. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांचे पुण्य घेऊन आम्ही जगभर हिंडत असतो. सुखाने परतलो जातो आणि आपल्या चरणाची सेवा करण्याची संधी मिळवतो. कारण संत तुकाराम महाराजांनी जाता जाता सांगितले, अरे वेड्या कशाला जातो, जो इथंच आहे पंढरपूर. तुम्ही बसलेले मायबाप खरोखर देवच आहात. कशाला जातो, जो इथंच आहे पंढरपूर. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांचे पुण्य घेऊन आम्ही जगभर हिंडतो आणि आपल्या समोर ठेवण्यात वगनाट्य पहिल्यापासून अखेरपर्यंत पाहण्याची सुवर्ण संधी कोणी दौडू नये विनंती करून आम्ही आमच्या खेळाला सुरुवात करीत आहोत. शांत राहा, शांतता राखा.
शब्द बोलाला उठ उठ शब्द बोलाला मित्र लोक कोणते आला मित्र लोक कोणते आला परत सांगणार ऐकायला परत सांगणार ऐकायला आई चालल्यावर चालायचं ऐकायला आई चालल्यावर करायचं ऐकायला भले आले बाबा भले आले बाबा चालला शांतता राखा. नंगरोळ आणि नंगरोळ पंचकोशीतील माझ्या प्रिय तमाशा रसिकांनो, कैलासवासी पठ्ठे बापराव रेटरेकर, कैलासवासी बाहू पकड उंबरणेकर आणि कैलासवासी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आश्रयान आणि शेवटी आमचा देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही आपली सेवा करीत आहोत. रसिका हो, शांत रहा, शांतता राखा. आम्ही आमच्या वगनाट्याला नांदेपासून सुरुवात करीत आहोत. शांत रहा, शांतता राखा. Yeah.
संपली भक्ती संपली नाती संपलीच सारी दैवगती संपलीच सारी दैवगती पैशासाठी जग ये जपती पैशासाठी जग ये जपती करा तुम्ही या विचार करा तुम्ही या विचार तुम्ही अन्यायाला न्याय तुम्ही अन्यायाला न्याय द्या तुम्ही अन्यायाला न्याय द्या तुम्ही भूषणम दानम सत्यम कंठश भूषणम स्वतःश भूषणम तर परमेश्वरम परमेश्वरानं माणसाला हात दान धर्म करण्यासाठी पण या सुभानराव पाटलाला हात दान धर्म करण्यासाठी नाही दिले. हा सुभानराव पाटील म्हणजे विषारी नाग आहे नाग. हा सुभानराव पाटील म्हणजे गोरगरीब जनतेच्या जमिनी खसात घेतल्या. आनंद वाटतो. प्रत्येक माणसाला वाटतं आपल्याला वैभव असावं आणि त्याच वैभवासाठी हा सुभानराव पाटील गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत हा सुभानराव पाटील एकुलता एक मुलगा अशोक म्हणून आमच्या या इस्टेटीचा वारस आम्हाला जन्माला. मुलगा माझा हुशार आहे कारण या सुभानराव पाटलाच्या घराला कलंक लागला असं वागू नको म्हणून मी माझ्या बाळाला सांगितलं. कारण हा सुभानराव पाटील साहेबांना खुर्चीवर उठावं आणि आम्हाला बसायला जागा द्यावी. या 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 पाटील. पाटलानं कधी कोणापाशी हात पटकली नाही किंवा कोणाला हात असा केला नाही कारण पाटलाचा दरारा तसा होता. या सुभानराव पाटलाचं नाव काढलं की गाबली गाय गाब टाकती गाब. माझ्याकडे 2 नोकर आहेत. रामजी म्हणून मयात आहे आणि एक हरामखोर आहे. रस्त्यानं भोमला फिरत होता सध्या. त्याला मी आवडीनं सध्या म्हणायला लागलो. तो सध्या घरातले घरकाम करतो, गोठ्यातील काम करतो. पण मी तालुक्याला गेलो होतो. काय चाललंय काही नाही कळत नाही. मी आलोय पण सध्या काय दिसला नाही. रात्री 12ला आलोय. सध्या ए सध्या आबा कसं काय बरं आहे ना. आहे ना. तुम्ही तालुक्यात का आला. तालुक्यात का आलो. हरामखोर लेकाचा काय झालं. रात्री 12 वाजता आलो आणि आला त्याला ससा घेऊन आला मी येताना. नालायक लेकाचा. काय अरे त्याला काय म्हणायचं माहित आहे का. काय म्हण- फरशी म्हणायचं. फरशी फरशी थोडा मोठ्या लोकांच्या डोक्यात अशाच. हा थोड्या माणसाच्या डोक्यात अशीच फरशी असते होय. फरशी म्हणजे ती
काय आता मला माहिती मला काय काय अरे या टोपीला नाव आहे. नाव आहे मी फरशी काय दाताड काढाय काय मस्तीला नाही मारामारी काय खरं ते सांगतो या कारण लाडा कौतिकात वाढले. हो, लाडा कौतिक. माझं बी हात उचलला ते हो, तो काही माझ्या अवसानाच्या बाहेरचा आहे का? अरे हो मी काय अरे अख्खा तालुका जिल्हा भेटतोय हो, मला. माझ्या अवसानीचं भारण मी तुम्हाला ऐकतोय होई मी हराम खोडलेकाच्या माझाच खाल्ला आणि माझ्यावर टांगडीवर करतोय. काय तुम्हाला कसं बोलेल मला मारताय का बरं मग काय मी बोलतोय वाईट बोलतोय का काय बोलतोयस? काय खरं ते मला वाटलं ससा घेतलाय म्हणून बोललो अरे रात्री 12 वाजता आलो. काय बोलतोय दाताला कशाला काढायचं अरे का खॅक खॅक करायची काय तुझ्या शब्दाचं मला हसायची कौतुक. काय गरज आहे का अरे आता मी तुला 2 फटके मारले. हो 2 फटका 2 कानपाडात मारले. 2 फटका मारलं म्हणजे माझ्या आई बापाने मला 5वीला पुजली आता या अरे तसं हा, नाही. मला माहिती अरे आईबापच तुला नाही रस्त्यावर का सापडलास? नाही नाही जलामणी तवच आई बाप होतं की मला चिंबूड वडत वडत निघाला आई होता. बाप माझं गेलं हो एकटा लागलं वनवशागत फिरायला म्हणूनच तुला काय मी चांगलं खेळ- मला कळत होतं तवा आलोय तुमच्यात नका मला शिकू मग एक- लहानपणी फिरत होता हे करत होता तसलं नका मला सांगू अरे तसं नाही. अजूनपर्यंत राव हीच कपडे घालतोय 15 वर्ष एक झाली. काम कर, काय कर काम तुझ्या काकोला ताबडतोब बोलवून घे. काय रात्री झोपून उठलं कॉलर तरी नीट करायची एवढी सुधार नाही बे. अरे रात्री मी पियाला होता का हराम खोडले का आम्ही दारू पितो का? हातने काय घातलं नाही बरं का हा पॅन्ट मारतय मार हा बघा हा लबाड भाई हा बघा काय घातलंय का बघा काय लेखाचा रात्री 12 वाजता आला होय रात्री 12ला आलो. मग मला उठवाय नाही अरे तुला या हया मारल्या. काकूला उठवलं का काकोला सुद्धा लय हलवण्याचा प्रयत्न केला. हलवून उठलं नाही मी काकू नाही. उठलं नाही ते होय. नाही. मग काय हातावर बागिवलं हा जेवणा खाण्याचं म्हणतो मी कसं केलं काकू मी उठल्या नाही ते म्हणल्यावर म्हणतो जेवण खाणं काय केलं म्हणतो अर्धवट बोलू नकोस. जेवणाचं हातावर आम्ही काय भागवलं? हा जेवण खाणं म्हणतो जेवणाचं नाव घे. जेवण हाताने वाढून घेतलं नालायक लेखाचा. बरं, रात्री जेवण कोणी वाढवून घेतलं मी बघत होतो की मी माझ्या हातानेच घेतलं. जेवण तुम्ही हाताने घेतलं का नाही हाताने घेतलं का नाही जेवण म्हणून म्हणतो हातावर बघितलं का जेवणाचं जेवणाचा म्हणतोय मी वाईट बोलणार नाही मी जा तुझ्या काकूला ताबडतोब बोलू. हो. आम्हाला थोडस काम आहे तालुक्याचं. का? 15 दिवसातून घरी आलोय. आमच्या दोघांचा काय गुपचूप खलबत आहे. ताबडतोब काकूला बोलव. का? हो आम्हाला लई तापलीत. हा काका ह्याला आलाय हा ना मग काकूला कशाला बोलवायचं कशाला घायला आलाय? मग बोलवायचं कशाला म्हणतो अरे आम्हाला काही गुपचूप गोष्टी बोलायच्या आहेत. हा म्हणजे काकू सगळं बोलायचंय मी आज की विषय असेल तुमचा जा म्हणा ताबडतोब घे. हा तू की दम नाही का ना भाई ना दम निघतो का नाही जरा थांबा की 5-10 मिनिट जा. का लय गडबड झाली का अरे गडबडच आहे. 15 दिवस झाले घरी नाही अरे लोकांची कामं बरीचशी थटलेली काय सांगताय मग का थोडा नालायक हा, आपला काकूचा पाहिजे. लोकांच्या कामाचा काय संबंध आहे अरे ते आपण कामं तुमची तुम्ही करायची काकूचं काय तवं अरे शिमा पण त्याला काय मला सांगायचं असेल ना. कुणाला अरे 15 दिवस झालं आमच्या दोघांचं बोललो भाषण ना. असं म्हणा की बाबा लोकांचं कशाला नाव घेता या बळने लोकांना मध्ये काही घ्यायची गरज आहे का तुमच्यासाठी बोलू तू काकूला जा बोलो म्हणा लय तापलेत म्हणा आबा. होय बसा तिथं माती उकरून हा हाय हाय थांबा काकूला बोलून घेतो काकू हो काकू या 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 हा काकू बी 15 दिवस निवांत असतील यानं काकू का ओरडतोय आबा आले तर रात्री आगबाई ती कधी आलं ते नाही तर कोण आलं नुसतं एकटा आबा आले तर ते म्हणजे माझे धनी हा धनी धनी म्हणजे माझे कारभारी हा एकटी कारभारी म्हणजे माझा लग्नाचा नवरा म्हणजे तुमचं बी लग्न झालंय मी काय याच्या पुढे आता बोंबलो काय झालं अरे तू पण होता लग्नात पण लहान होता जरा आबाचं बी लग्न झालं मी हो आबा तुमचं बी लग्न झालं अरे आमच्या दोघांचं लगीन झालं दोघांचं लग्न झालं वय होय. हा लग्न जोरात झालं मला कळत होतं चांगलं पण त्या लग्नात एक कमतरता पडली बघा काय आबा पाहिजे होतं त्या लग्नात मग कोण होत
लग्नातून मी कुठं बाहेर गेलो होतो अहो मला तुम्ही दिसला नाही हो म्हणून म्हणतो या काकू एकट्याच दिसत होत्या मला. अरे ज्या वेळेला नवरा नवरीचं लग्न लावतात ना हा. त्यावेळेला बघायचं असतं हा. कुठं नंदाकडं खाली. एकमेकाचे तोंड पाहायचे नाही म्हणजे ते ह्याच्याकडे बघायचं होई कशाकडं नाही कशाकडे बोलत काय बोलत नाही राहू द्या नालायक. म्हणजे ते काढते त्याच्याकडे बघायचं नंद. हा नंद काढतात ना. हा, तुम्ही बघितलं का अरे आम्ही बघतच होतो. कुठे बघत होता तुम्ही आम्ही नंदाकडे बघत होतो. दिसलं का पडद्याच्या अंड काय दिसते तुम्हाला काय दिसत नव्हतं ना. अरे त्या नंदामध्ये अंतरपण जातात. हा अंतरपट होई त्याच्यावर नंद काढला होता होई त्याच्याकडे बघत होता होई केवढा होता हो कोण बारीक काढतं कोण मोठा काढतं मी म्हणतो केवढा होता. तुझं तोंड बोलताय ना अंगणार खात. काय झालं काकू आहो अहो का बसलाय म्हणा वाट बघता या कशाला हात काढता येतं मी आहे की जवळ तर हात टाकलाय होई. अरे तू किती गेले तरी आमचा मुलगाच आहे. आम्हाला त्याचं सुख दुःख काय असतं. अहो, ऐका. हा लय वडावडी करू नका ऐका म्हणती काकू हा काकू अहो, म्हणती तुम्ही- काकू म्हणती अहो ऐका आता नको उद्या बघू. ए, नालायक लेकाचा काकू म्हणली काकू तशा नाहीच बोलल्या. काय म्हणलं आहो काकू लाजली तुला. काकू तसं नाही म्हणल्या आताच म्हणल्या का हा. आता लगेच हो बघा आपलं तुमचं तुम्ही आहो बोला बोला. त्याचा लाड करून तुम्ही डोक्यावर ठेवलंय त्याला. अगं असू दे. असू दे म्हणा असू दे म्हणा. त्याच्या आशीर्वादानंच आपल्याला अशोक म्हणून मुलगा जन्माला आला ना. परत ते राहू द्या. तुम्ही आला कधी? हा, रात्री रात्रीच आलो, आलो. रात्री आलो रात्री बिगर जेवता झोपला. हातावतेने घेतलं हाताने घेतलं की हाताने म्हणतो घेतलं हाताने घेतलं म्हणतो हाताने घेतलं खाल्लं आणि झोपलं मी बघितलं की हो. बरं बरं. लय उशीर हलवत होत काय? तुम्हाला उठवत होतं लय उशीर हलवून तुम्हाला तुम्ही उठला नाही हो काकू. हा शेवर त्यांनी मला एक दोन हाडे मारल्या पण मी झोपच सांगितलं. होय. खरं आहे का नाही लबाड बोलतोय का मी आहे का नाही. बरं. लक्ष्मी हा तुला बोल. काय म्हणता काकूसनी लक्ष्मी प्रेमाने जरा हाळी मारा गेला हो हा काय राव हाळी मारता या कशी मारायची. मग जणू काय एखाद्याला माराय गेले बरं, एक काम कर. एक तर 15 दिवस झाले घरी नाही तुम्ही. बर तू समजून सांग. हा सांग तुम्हाला अजून माहिती नाही हुई. तुम्ही म्हणा की हा. ए लक्ष्मी असं हा म्हणायचं. म्हणा की ए लक्ष्मी बोला ना. आयला ते बी म्हणतोय बोला ना ए लक्ष्मी ए लक्ष्मी बोला ना नागडे. बोला ना नागडे काकू म्हणती बोला ना नागडे नागडे नाही. हा ते नागडे नागडे बोला नागडे. हा. उच्च भाषा. हा ते नागडे नाही तर उघडे इथं म्हणा ए लक्ष्मी ए लक्ष्मी ए बाळ लक्ष्मी बाळ नका म्हणू तुम्ही बाळ म्हणू नका तू नुसतं लक्ष्मी म्हणा ए लक्ष्मी ए लक्ष्मी काय म्हणता? लक्ष्मी लक्ष्मी हो अशी पाहतेस काय अशी पाहतेस काय अशी पाहतेस काय म्हणा की हो काय हो का आता काय म्हणालास पाहतेस बघतीस म्हणजे पाहतेस का म्हणजे बघतीस काय असं म्हणायचं असतं म्हणजे पाहतेस काय काय आता वाट कुणाची वाट बघताय एक काम करा. नवा आता वाट कुणाची बघताय तुम्ही एक काम करा. काय तुम्ही बाहेर जावा. हा. आमच्या दोघाचा गुपचूप खलबता आहे. काय कुणाचं चेष्टा आहे खलबतच चेष्टाच आहे ना बरं काय अरे आम्हाला काय महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. बरं